प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुक्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं तु गणपतिं द्वादशे तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यय पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरे प्रभो। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत् गणपतिर्स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकटनाशनं गणपतिस्तोत्रं संपूर्णम्। गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी देवानी सगळ्यांना सेम दिलेली आहे, पण तुम्ही काय खाता, तुम्ही आहार काय घेता, तुम्ही किती व्यायाम करता आणि त्या बुद्धीचा वापर कसा करता यावर ही बुद्धी अवलंबून असते। जर तुम्हाला बुद्धी म्हणजे तुमची एकाग्रता वाढवायची असेल, तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर हे स्तोत्र नियमित रोज आवर्जून ऐका। झोपताना 4 बदाम पाण्यात भिजवायला ठेवून सकाळी उठल्यावर चावून चावून ते नक्की खा।